महाविकास आघाडीचा 65% करमाफीचा बॉन्ड फसवा, सुज्ञ मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत. गणेश कडू. कळंबोली पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेला 65% मालमत्ता कर माफीचा बॉन्ड हा पूर्णपणे फसवा असून अशा भूलथापांना पनवेलचे सुज्ञ मतदार कदापि बळी पडणार नाहीत, असा घणाघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कळंबोली प्रभारी गणेश कडू यांनी केला आहे. महायुतीच्या विजयाचा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना गणेश कडू यांनी सांगितले. काल महाविकास आघाडीचे नेतृत्व जे आहे बारामपाडी साहेब किंवा शिवसेनेच्या निराश यांनी असं स्टॅम्प पेपरवर अभिनामा लिहून दिलाय की निवडून आलो तर करामध्ये 65% सवलत, असा एक त्यांनी शपथपत्र लिहून दिलेलं आहे. तर काय म्हणाल याबद्दल? काही शक्य आहे का? त्यापुढे अजून काय म्हणतात? नाही, कसं आहे की मुळात ज्यावेळी टॅक्स लावला त्यावेळी लीना गरड या स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका होत्या आणि तुम्ही जर बघाल तो जो टॅक्स लावला आहे तो टॅक्स लावताना त्या स्वतः त्या टॅक्सच्या बाजूनी होत्या. केवळ आणि केवळ महापौर पद 2.5 वर्षानंतरच नाकारलं, त्याच्यानंतरच त्यांच्या ह्या सगळ्या मुवमेंट चालू झाल्या. त्यामुळे मला वाटतंय की अशा प्रकारे जे आता लोकांना सांगितलं जातंय, कारण आम्ही मागणी केली होती, म्हणजे मी विरोधात असताना या टॅक्सवरचा खरा आवाज कोणी उठवला असेल तर गणेश कडून उचलला होता. आपण सभागृहात बघितले पीपी किट घालून जायची जी काय कल्पना होती ती देखील माझी कल्पना होती. आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आमची मागणी 50%ची होती, 30%ची मागणी झाली. तुम्हालाही माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण मागणी कधी कोणाची पूर्ण झालेली नाही, होत नाही. ठीक आहे, 30% मागणी झाल्यानंतर आम्ही जे जनतेला देणं होतं ते त्याच्या प्रकारे जनतेला मिळालं, जनताही खुश झाली. आपण पाहिलं बऱ्याच लोकांनी 30% कमी केल्यानंतर जो टॅक्स आहे तो फटाफट भरायला सुरुवात केली. आजही देखील आपण जर बघितलं तर टॅक्स भरण्याचं प्रमाण जे आहे वाढलेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या सततच्या प्रयत्नाने शास्ती जी होती ती लोकांवरची शास्ती पहिले 90%, त्याच्यानंतर जवळ 90%ला जवळजवळ 1 महिना दिला गेला, त्याच्यानंतर 75%, अशा प्रकारे सवलत देत 50%पर्यंतच्या सवलती देऊन शास्ती माफीचं जे काम आहे ते आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 100% झालेले आहे. आणि आता जो बॉन्ड दिलेला आहे तो 100% फसवा आहे असं माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला देखील आणि एक नागरिक म्हणून देखील वाटतंय की अशा प्रकारची ही जी काही फसवणूक आहे ही 100% फसवणूक आहे. कारण टॅक्सच्या बाबतीतला हाच जो विषय होता तो त्यावेळी विरोध करत असताना कधीच अशा प्रकारे मुद्दा आणून की बाबा आम्ही 65% माफ करू अशा प्रकारचा झाला नाही. म्हणजे आधी 30% आणि 65% म्हणजे 5% टॅक्स लागू होईल अशा प्रकारची कुठलीही मला तरी हे वाटत नाहीये. म्हणजे हे निव्वळ आणि निव्वळ राजकारणाच्या दृष्टीने असलेल्या पनवेलच्या नागरिकांची दिशाभूल करण्यासारखाच हा बॉन्ड आहे. या बॉन्डच्या बाबतीत मला तरी काही तथ्य वाटत नाही, कारण मी त्याच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात अभ्यास केला होता टॅक्सच्या बाबतीतला. आणि अशा प्रकारे टॅक्स जर नसेल किंवा ते जे सांगतायत त्याप्रमाणे हा बॉन्ड, या बॉन्डला कोणत्याही प्रकारची माझ्या दृष्टीने तरी काही मला किंमत वाटत नाही. पनवेल महापालिका निवडणुका संदर्भात आता आपण पूर्ण महापालिका आधीच फिरत आहात सर्व ठिकाणी. कसा भाजप महायुतीला कसा रिस्पॉन्स मिळतोय? सर्वप्रथम गणेश कडू, माझा सर्व तुमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता पनवेल महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यापासून सुरुवातीलाच फॉर्म भरतानाच पहिल्या 6 जागा, एकतर जागा फॉर्म भरतानाच फॉर्म बाद झाल्यामुळे बिनविरोध झाली नितीन पाटील साहेबांची. त्याच्यानंतरच्या 5 जागा आणखीन या विरोधकांकडे जे उमेदवार असावे लागतात ते सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांनी आयत्या वेळी इलेक्शन मधूनच माघारी घेऊन आमचे जे आणखीन 5 उमेदवार आहेत त्यांना बिनविरोध निवडून दिलं. त्याच्यामुळे 6 जागा +1 आणखीन एक अपक्ष म्हणून या पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडून आली. 8वी जागा जर आसुडगावची पकडली तर जे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे होते त्याच उमेदवाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. म्हणजे जिथे इलेक्शन चालू असतात, चालू झाल्यानंतर, चालू होण्याच्या आधी फॉर्म भरतानाच्या वेळेस झालेला भारतीय जनता पार्टीचा विजय, फॉर्म भरल्यानंतर
फॉर्म माघार घेण्याच्या 2 दिवसात झालेले भारतीय जनता पार्टीच्या 5 जागांचा विजय, त्याच्यानंतर पुन्हा कुठेतरी ते थांबेल असं वाटत असताना भारतीय जनता पार्टीच्या समोर उमेदवार जो उभा होता शेका पक्षाचा, तो असुडगाव मधील आमचे माजी नगरसेवक मित्र सुनील यांचे जी हे होती मिसेस होती, त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात आल्या. त्यामुळे आता तिथे जो त्यांना समोर विरोधक होता तो विरोधकच राहिलेला नाही. म्हणजे जवळजवळ 8 जागा, ऍव्हरेज 78 जागा या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे. 78 पैकी 8 जागा म्हणजे 10% जागा आत्ताच भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही त्या जिंकलेलो आहोत. महायुती असल्यामुळे नक्कीच कळंबोली असेल, कामोठा असेल, याच्यामध्ये देखील महायुतीची जी मिळून गोळा बेरीज आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला या इथेही निर्विवाद यश मिळेल यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. आता राहिला प्रभाग 1, 2, 3 या 8 जागा बिनविरोध आल्यामुळे आणि कामोठ्यातली असलेली भारतीय जनता पार्टीची मागच्या वेळेची ताकद, ज्याच्यामध्ये 9 जागा 11 पैकी कामोठ्यामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडून आणल्या होत्या. 2 जागा ज्या शेका पक्षाला मिळाल्या होत्या त्या कालांतराने 2-1 वर्षातच भारतीय जनता पार्टीत त्या दोन्ही नगरसेविका प्रवेश करण्यात आल्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही कामोठ्यामध्ये 11 पैकी 11 जागांवर यावेळी देखील यशस्वीरित्या यश मिळेल यात शंका नाही. कळंबोलीच्या बाबतीत गेल्या वेळी 16 जागांपैकी 10 जागा, 4 जागा 7 नंबर प्रभागाच्या या जिंकलेल्या होत्या. यावेळी देखील रिझल्ट काही फार वेगळा लागणार नाही. 7 प्रभाग 7 मधल्या 4च्या 4 जागा या अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सोबत असलेले शर्माजी, रवी पाटील आणि आता नवीन जो आम्ही जी उमेदवारी दिलेली आहे ते अमर ठाकूर यांच्या मिसेस, हे 4 जे उमेदवार आहेत नगरसेवकांचे ते निवडून येतील यात शंका नाही. 8 नंबर मध्ये जो झंझावात चाललाय प्रचाराचा बबन मुकादम यांच्या माध्यमातून, तर पाहिला तर त्यांना असलेला जनमत हे जर बघितलं, बबन मुकादमांना असलेलं जनमत पाहता तिथे कोणत्या ज्योतिषाची गरज लागणार नाही की हा 8 नंबरचा प्रभाग भारतीय जनता पार्टी जिंकणार नाही म्हणून. 9च्या बाबतीत देखील तसंच आहे, कारण 9ला गेल्या वेळी 1 जागाही भारतीय जनता पार्टीला मिळाली होती. यावेळी थोडं चुरशीचं 9 नंबर हा होईल, परंतु भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा तिथे असलेल्या कामाच्या जोरावर, आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी केलेली कामं, या पनवेल महानगरपालिकेचे पहिले सभागृह नेते आदरणीय परेशजी ठाकूर यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि त्या सततच्या पाठपुराव्यामधनं जे काही कळंबोलीमध्ये विकास कामं केलेली आहेत, त्या विकास कामाच्या जोरावर मला वाटतं की 9 प्रभागी अगदी सहजरित्या जिंकू. 10च्या बाबतीत सांगायचं झालं तर 3 विजयी उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता निवडणूक लढवत आहेत, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे विजय खानावकर आहेत, भारतीय जनता पार्टीतर्फे रवींद्र भगत ज्यांचा गेल्या वेळेचा दांडगा अनुभव आहे, त्याच्यासोबत काथारा मॅडम आहेत आणि महानवर मॅडम. ज्यावेळी शेका पक्षाच्या 3 नगरसेवक या इथून निवडून आले होते त्यावेळी एकमेव नगरसेविका भारतीय जनता पार्टीची या प्रभागामध्ये निवडून आली होती. त्यामुळे आता प्रभाग 10 मध्ये 3 माजी नगरसेवक प्लस काथारा मॅडम ज्या निसत्ता पराभव झाला होता, एक 25-30 मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या, आज त्या देखील इथे याच प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे 10च्या प्रभागाच्या बाबतीत पण मला कुठलाही संशयता नाही. 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 हे सगळे प्रभाग भारतीय जनता पार्टी आपल्या प्रशांत ठाकूर साहेबांच्या, परेशजींच्या विकास कामांच्या जोरावर, त्यात प्रीतम म्हात्रे आलेले आहेत. कारण पनवेलचा जर आपण बघितलं तर प्रीतम म्हात्रे आणि जेएम म्हात्रे ज्यावेळी प्रवेशकर्ते झाले, आम्ही सगळे प्रवेशकर्ते झाल्यानंतरच अशा प्रकारचा बदल या पनवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पनवेलमध्ये उमेदवार देऊ शकले नाही, दिलेल्या उमेदवारांचे फॉर्म उडले, ही अशा प्रकारची अवस्था विरोधी पक्षाची झालेली आहे. त्यामुळे आता ते ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतायत, भ्रष्टाचार केला, यांना विकत घेतले, तर मला एकच म्हणायचं आहे की सर, तुमच्या असलेले उमेदवार आपल्याला टिकवता येत नसतील तर त्याचं उगाचचं बालटन दुसऱ्या कोणाला लावण्यापेक्षा त्या उमेदवारांवर, त्या उमेदवारांच्या बाबतीत या समोरच्या विरोधकांनी काय कारवाई केली याच्या बाबतीत मात्र ते बोलायला तयार नाहीत. उठसूट फक्त प्रशांत ठाकूर साहेबांवरती बोलायचं, उठसूट फक्त भारतीय जनता पार्टीने पैशाचा बाजार मांडलाय, पैशाच्या जोरावर मतदार ते उमेदवारच विकत घेतले, मतदारांचा जो हक्क आहे तो ओढावून घेतला. खरं तर पाहिलं तर आपल्याला आपले उमेदवार टिकवता आले नाही, ही एक शर्मेची बाब आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की या पनवेल
याच्यामध्ये 78 पैकी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पण त्या दिवशी हेच विधान केलं की जवळजवळ 65 जागांचा मानस हा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा असेल. 65 प्लस झालो तर आणखीन चांगलं, कारण आता गेल्या वेळेचे भारतीय जनता पार्टीचे 51, शेतकरी कामगार पक्षामधनं वर्ग झालेले 15, असे जवळजवळ 66-65 नगरसेवक इथे आहेत. काहींना उमेदवारी मिळाली, काहींना मिळाली नाही. माझ्या बाजूला बसलेले अशोकजी मोठे कळबोलीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं एक चांगलं वर्चस्व आहे. समाजाच्या दृष्टीतनं, काम करण्याच्या दृष्टीतनं अशोक मोठेंचा जो स्वभाव आहे तो मनमिळाऊ आहे आणि त्यांनी मोठ्या दिलाने, म्हणजे त्यांना उमेदवारी मिळालेली नसताना देखील भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय जोरात करून या इथे प्रभाग 10 मध्ये ते प्रमुख आहेत. या प्रचार प्रमुख म्हणून त्यांना इथे नेमलेलं आहे आणि त्या प्रचार प्रमुखांची भूमिका ते अगदी चोख बजावत आहे आणि त्यांच्या या काम करत असलेल्या मुळे मला खात्री आहे की इथले 4 उमेदवार हे अशोक मोठेंच्या माध्यमातून भरघोस मताने निवडून येतील. धन्यवाद.